आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी एक सामाजिक उपक्रम म्हणून सर्व विद्यार्थ्यांना वह्यांचं वाटप करण्यासाठी आपण या ठिकाणी सर्व जमलेलो आहोत। औचक साहेबांनी नाव घेतलेली सगळे या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या गावचे सरपंच छायाताई तांबे व सर्व आदरणीय मान्यवर। मला माहिती आहे मुलांना जास्त बोललेलं चालत नाही, परंतु आज ज्यांचा वाढदिवस आहे ती महान हस्ती म्हणजे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब। आज आपल्या महाराष्ट्रामध्ये जो इतका रोजगार झालेला आहे, तुम्ही सर्वजण शिक्षणासाठी या ठिकाणी निश्चिंत असे बसलेले आहात आणि त्याचा खर्च सरकार करत आहे, त्या सर्वांचं श्रेय हे शरदचंद्र पवार साहेबांना जात आहे। आपल्या सर्वांना या जुन्नर तालुक्यामध्ये जे काही शेतीसाठी पाणी त्यांनी उत्पन्न निर्माण करून दिलेलं आहे, त्याचं सर्व श्रेय आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांना जात आहे। आपला जुन्नर तालुका जो सुजलाम सुफलाम झालेला आहे तो आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांमुळे झालेला आहे। महाराष्ट्रातले जे रोजगार निर्मिती झालेली आहे ती आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांमुळे झालेली आहे। महाराष्ट्रात जे उद्योगधंदे आलेले आहेत ते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांमुळे आलेले आहेत। महाराष्ट्रामध्ये जो समानतेचा नारा दिला जात आहे, शाहू फुले आंबेडकरांचे विचार रुजलेले आहेत, त्याचं सर्व श्रेय आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना जात आहे। परंतु आज देशावरती जे संकट निर्माण झालेले आहे त्या संकटाला आदरणीय पवार साहेब 84व्या वर्षामध्ये सुद्धा एकदम हिमालयासारखे या ठिकाणी उभे राहिलेले आहेत आणि तुमच्या आमच्या भविष्यासाठी या वयात सुद्धा ते लढा देत आहेत। आणि म्हणून त्याचाच उतरा एवढ्यासाठी आपण सर्वांनी त्यांचे विचार जोपासण्यासाठी हा एक छोटासा स्तुत्य कार्यक्रम की ज्यांनी सांगितलं होतं की माझा वाढदिवस साजरा करायचा नाही, परंतु त्यांच्या ऋणातून काहीतरी उतराई होण्यासाठी आपण हा छोटासा त्यांचा वाढदिवस साजरा करण्याचा एक पण केलेला आहे। अशा या नेत्याला शतायुष्य लावावं अशी मी शुभेच्छा देतो आणि तुमच्या सर्वांच्या वतीनेही मी त्यांना भावी आयुष्याच्या आणि आपल्या सर्वांच्या हितासाठी लढण्यासाठी बळ देण्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो। धन्यवाद। शाळेने मागितलेल्या प्रत्येक कार्यात हिरिरीने असा सक्रिय सहभाग देतात। मी सन्माननीय अध्यक्ष जयवंश डुबरे यांना विनंती करतो की कृपया त्यांना शाल श्रीफल देऊन आपण त्यांना त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण शाळेच्या वतीने त्यांना ठिकाणी शुभेच्छा द्याव्यात। कल्पना मांडली की आपण फ्लेक्सला या ठिकाणी खर्च न करता तो खर्च वाचवून त्या होणाऱ्या खर्चामध्ये काय करूया, विद्यार्थ्यांना वह्या वाटप करूया। या ज्ञान मंदिरामध्ये अनेक स्तरामधून सहाय्य करण्याचं काम करत असतात। या दोन्ही नेत्यांचा वाढदिवसाच्या निमित्तानं आज या ठिकाणी सर्वांचा सन्मान झालेला आहे। शाळा आपली आहे आणि या शाळेच्या वतीने कार्यक्रम आहे। या ठिकाणी दोन्ही शाळांचे जे अध्यक्ष आहेत, या अध्यक्षांचा देखील सन्मान होणं गरजेचं आहे। ते जरी नाही बोलले तरी त्यांचा सन्मान होणं गरजेचं आहे, कारण या शाळेच्या विकासात त्यांचा फार मोठं या ठिकाणी सहकार्य लाभलेलं असतं। सन्माननीय जयवंश डुंबरे यांचा सन्मान सन्माननीय रवींद्रजी डुंबरे यांनी करावा अशी त्यांना ठिकाणी विनंती करतो।